प्रभूच्या गौरवाकरता आपण गीत गाऊया आणि प्रभूचा गौरव करूया. हालेलुया हालेलुया. आपल्या चर्चच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती ते लिरिक्स येत आहे. पहिलं गीत आहे येशू जिंदा हुआ आओ सबसे के. किती लोकांना हे गाणं येतं? प्रभूला धन्यवाद असो. आपण गीत गाऊया आणि प्रभूचं गौरव करूया. टाळ्या वाजवून आनंदाने हर्षाने परमेश्वराचं गौरव करूया. ज्याला शक्य असेल आपण आपल्या पायावरती उभे राहूया आणि प्रभूचं गौरव करूया. यीशु जिंदा हुआ आओ सबसे कहे. यीशु जिंदा हुआ आओ सबसे कहे. यीशु जिंदा हुआ आओ सबसे कहे. आनंद से आनंद आनंद से नाचते गाते हुए.
येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढ. किती लोकांना गीत आहे येत आहे? आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वरती ते लिरिक्स येत आहे आणि आपण आनंदाने हर्षाने प्रभूचं गौरव करूया. आनंदाने टाळ्या वाजवून आपल्या चेहऱ्यावर तो आनंद दिसला पाहिजे. हालेलुया.
गांभीर्याने प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपण स्वतःला समर्पित करूया. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पुढचं गीत आहे, येत आहे, क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया. जेव्हा आपण ते जिवंत देवाला काही देऊ शकत नाही, कारण सर्व काही त्याच्यापासूनच आपल्याला प्राप्त होतो. तोच देणारा परमेश्वर आहे आणि म्हणून त्या देवाचे आपण आभार मानले पाहिजे, त्याची उपकार स्तुती केली पाहिजे, त्याच्या नावाला धन्यवाद दिला पाहिजे, कारण तो चांगला देव आहे. त्याला चांगल्या देणगी देण्याचं समजतं. तो उत्तमातला उत्तम मेंढपाळ आहे.
त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद करतो प्रभू. प्रभू आम्ही जे काही गीते गायले प्रभू ते कुठल्या मनुष्याच्या गौरवासाठी नव्हे तर जिवंत देवाच्या गौरवासाठी गायलेले आहेत प्रभू. कारण प्रभू ज्या वेळेस आम्ही स्तुती आराधना करतो प्रभू, आम्ही ज्या वेळेस उभं राहतो तरी सानिध्यामध्ये येतो प्रभू, तो आनंद वेगळा आहे प्रभू. कारण तुझं वचन सांगतं प्रभू की प्रभू आमची स्तुती स्तवने प्रभू धूपाप्रमाणे तुझ्या पुढे येतात प्रभू. आणि खरोखर प्रभू आम्ही धन्यवाद करतो की आजच्या आमच्या रविवारची भक्ती प्रभू आम्ही प्रारंभ करत असताना तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आहे, या मंदिरामध्ये देवाची उपस्थिती आहे म्हणून धन्यवाद करतो प्रभू. स्तुती आराधनाचा यज्ञ आमचा स्वीकार केला या विश्वासाने आम्ही धन्यवाद करतो. आलेल्या प्रत्येकाला आशीर्वादित कारण तुझी संपूर्ण भक्तीची देवापासून पूर्ण देवापासूनचा विधी आम्ही तुझ्या हाताने समर्पण करतो. धन्यवाद करतो की प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो म्हणून तो आहे. मंडळीने बसा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. संडे स्कूल सुपरिटेंडेंट शीला कांबळे आपणा सर्वांचे MDCM चिल्ड्रन संडेच्या भक्तीमध्ये आपणा सर्वांचे ख्रिस्तामध्ये ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्वांचे स्वागत करत आहे. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 सैन्याधीश परमेश्वर बाप्पा, आकाश सृष्टीच्या निर्माण करणाऱ्या आमच्या दयाळू जिवंत परमेश्वर बाप्पा, खरोखर बाप्पा तू आमच्यावर दया केली, कृपा केली. गेल्या आठवडाभर बाप्पा आम्हाला चांगल्या प्रकारे सांभाळलं, रात्री सुंदरशी झोप लागून आजचा पवित्र शाबात दिवस चिल्ड्रन संडे आजच्या दिवसाच्या भक्तीमध्ये प्रत्येकाला तू घेऊन आलास आणि भक्ती आमच्या प्रत्येकाच्या जीवनाला आयुष्याला तू दिली, जोडलीस म्हणून तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देते. तुझे आभार उपकार मानते बाप्पा. येथे बसून बाप्पा आम्ही प्रत्येक जण तुझी स्तुती आराधना करत असताना तू आमच्यामध्ये आहेस असा माझा पूर्ण विश्वास आहे. हे दयाळ बाप्पा, आजची चिल्ड्रन संडे स्कूलची भक्ती आमचे शाखा शाळेचे लेकरं ही भक्ती चालवणार आहेत बाप्पा. प्रत्येकाला बाप्पा तू सहाय्य मदत कर, त्यांच्या मुखाला बुद्धीला स्पर्श कर, त्यांना सैमानाचा धीराचा आत्मा देऊन चालव परमेश्वरच्या. त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वर बाप्पा आमच्या ज्या सिस्टर येणार आहेत बाप्पा, एलिझाबेथ सिस्टर त्या येण्याच्या मार्गावर आहेत बाप्पा, त्यांचा प्रवास सुखाचा करून तुझ्या पवित्र मंदिरात घेऊन ये. आणि बाप्पा त्यांनी आज जो मान आणलेला आहे बाप्पा तुझ्या वचनाचा, तो आम्हाला प्रत्येकाला आशीर्वादाचा असू दे. आणि बाप्पा त्या वचनानुसार आम्ही अनुकरण करून चालावे म्हणून आम्हाला साई आणि मदत कर परमेश्वरच्या. जसे आम्हाला आत्तापर्यंत सांभाळलं तसे इथून पुढेही सांभाळ बाप्पा. येथून पुढची वेळ काळ आधीने स्वाधीन करते. ही लहानशी विनंती प्रार्थना आमचा थोर धन्य प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड मधून आज प्रार्थना केलं पाहिजे बाप्पा. आमेन. भक्तीचे चिल्ड्रन्स भक्तीमध्ये जे संडे स्कूलच्या लेकरांसाठी थीम आहे रोमकरास पत्र, याचा 12 अध्याय 1 आणि 2 वचन आहे. रोमकरास पत्र 12 अध्याय 1 आणि 2. रोमकरास पत्र 12 अध्याय 1 आणि 2 वचन. नवीन जीवित क्रम. यास्तव बंधुजन हो, मी देवाच्या करुणामुळे तुम्हास विनवतो की तुम्ही आपल्या शरीराचा जीवन पवित्र व देवाला प्रिय असा यत्न करावा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या, यासाठी की देवाची जी उत्तम, गृहणीय व परिपूर्ण इच्छा ती काय आहे हे समजून घ्यावे. मिशेल शेंडगे ही चालक पण करणार. सर्वांना ख्रिस्तात सलाम. मी मिशेल शेंडगे MDCM संडेच्या निमित्ताने आजच्या भक्तीचे चालक पण करणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी त्या वधस्तंभावर त्याचे प्राण दिले व आपल्या पापाची क्षमा झाली. आज अशी अद्भुत प्रीती त्याने आपल्यावर केली. आज आपण तीच प्रीती आठवून जो क्रूस पे कुर्बा है वो मेरा मसीहा है हे गीत गाऊया.
हे सर्वसमर्थ देवा, तुला सर्व अंतःकरणे उघडी व सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझपासून काही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझं प्रीती करावी व तुझ्या नावाचा महिमा यथायोग्य बनावा म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, हे इस्रायला ऐक, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि तू आपला परमेश्वर याचवर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. हीच पहिली व मोठी आज्ञा आहे. तिच्यासारखी दुसरी एक आहे की तू आपल्या शेजाऱ्यांवर स्वतःसारखी प्रीती कर. यावर दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही. या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेशांचे ग्रंथ अवलंबून आहेत. ही प्रभू दया कर आणि आपल्या सर्व आमच्या अंतःकरणात लिही असे आम्ही तुला लिहितो. आजच्या दिवसासाठी नेमलेली 6 प्रार्थना हे संडे स्कूल सुपरिटेंडेंट शीला आंटी हे करतील. पेंटिकॉस्ट दिनानंतरचा 13वा रविवार सार प्रार्थना. हे प्रेमळ देव बाप्पा, मनुष्य केवळ भाकर खाऊन जगत नसतो हे तू आम्हाला शिकविले आहे. तुझा पुत्र जगासाठी जीवनदायी भाकर व्हावा म्हणून तू त्याला येथे पाठवलेस. ही जीवनदायी भाकर आम्हाला नित्य मिळावी. आम्ही ख्रिस्तामध्ये आणि त्याने आम्हामध्ये सर्वदा राहावे असे तू कृपेने कर. तुझ्यासह व पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. संडे स्कूल स्टुडंट ओडन भोसले जे आई पाडणी स्तोत्र वाचन करतील. मंडळीने कृपया उभे राहावे. स्तोत्र संहिता 127 आपण आळीपाळीने वाचूया. परमेश्वर घर बांधित नाही तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. परमेश्वर नगर दक्षित नाही तर पहारेकऱ्यांचे जगणे व्यर्थ आहे. तुम्ही पहाटे सुटता, उशिराने विश्रांती घेता व कष्ट करून खाता, पण तुम्ही काही करता व्यर्थ आहे. रोज आपला ते झोपेतही घेतो. पहा, संतती ही परमेश्वराने दिलेली धन आहे. पोटचे फळ त्याची देणगी आहे. तरुणपणाचे पुत्र हे विहाराच्या हातातील पानांप्रमाणे आहे. आपण एक वचन एकत्र वाचूया. ज्या पुरुषाचा माथा आळशीने भरला आहे तो धन्य. देशेवर शत्रूंशी त्याची बोलाचाली होत असता तो आचरणार नाही.
पुस्तके. आता पहिल्या आणि दुसऱ्या शास्त्रपाठाचे वाचन होईल. पहिल्या शास्त्रपाठाचे वाचन सनी खरात हे करतील आणि दुसऱ्या शास्त्रपाठाचे वाचन प्रिय नसके करतील. आजचा विशेष दिवस MDCM संडे ह्यासाठी नेमलेला प्रथम शास्त्रपाठ नीतिसूत्रे याचा 6वा अध्याय 16 ते 22. नीतिसूत्रे याचा 6वा अध्याय 16 ते 22. परमेश्वर ज्याचा द्वेष करीतो अशा 6 गोष्टी आहेत, नव्हे त्याला अशा 7 गोष्टींचा वीट आहे. उन्मत्त दृष्टी, लबाड बोलणारी जिव्हा, निर्दोष रक्त पाडणारे हात, दुष्ट योजना करणारे अंतःकरण, दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय, लबाड बोलणारा खोटा साक्षी व भावाभावात वैमनस्य उत्पन्न करणारा मनुष्य ह्या त्या होत. व्यभिचाराविषयी ताकीद. माझ्या मुला, तू आपल्या बापाची आज्ञा पाळ, आपल्या आईची शिस्त सोडू नको. ती नेहमी आपल्या उराशी कवटाळून धर, ती आपल्या गळ्यात बांधून ठेव. तू चालशील तेव्हा ज्ञान तुला मार्ग दाखवेन, तू निघशील तेव्हा ते तुझे रक्षण करीन, तू जागा होशील तेव्हा ते तुझशी बोलेल. इथे प्रथम शास्त्रपाठ समाप्त. प्रेज द लॉर्ड. आजचा विशेष दिवस MDCM चिल्ड्रन संडे यासाठी नेमलेला दुसरा शास्त्रपाठ पत्र याचा 6वा अध्याय 1 ते 4 वचन. मुलांनो, आपल्या आईबापांची आज्ञा प्रभूमध्ये माना, कारण हे योग्य आहे. आपला बाप व आपली आई यांचा मान राखा, ही पहिली वचनयुक्त आज्ञा आहे, यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू असावे. बापांनो, तुम्ही आपल्या मुलास चिडू नका, तर प्रभूचे शिक्षण वगैरे याचे योग्य त्याचा प्रतिपाल करा. वाचलेले वचन आशीर्वाद देतो. सर्वजण सुवर्णासाठी उभे राहूया. मी आपल्या चर्चचे ले लीडर बासे यांना विनंती करते, त्यांनी शुभवर्तमानाचे वचन वाचावे. आजच्या सुवर्तमान योहान सुवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 1 ते 14 वचने वाचू. ईश्वराला मोर असो. 5,000 जेव घालणे. त्यानंतर येशू गालिलाच्या म्हणजे तिबिया समुद्राच्या पलीकडे गेला, तेव्हा पुष्कळ लोकसमुदाय त्याच्या मागून चालला, कारण दुःखाच्या संबंधाने जी चिन्हे करावी तो करीत असे ती त्यांनी पाहिली होती. येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यासह बसला. यहुद्यांचा वरांना जवळ आला होता, तेव्हा येशूने दृष्टी वर करून व मोठा लोकसमुदाय आपणाकडे येते असे पाहून फिलिपाला म्हटले, यास खावयाला आपण भाकरी कुठून विकत आणाव्या. हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हटले. आपण काय करणार आहे हे त्याला ठाऊक होते. फिलिपाने त्याला उत्तर दिले, त्यांच्यातील एकेकाने थोडे थोडे घेतले तरी 50 रुपयाच्या भाकरी पुरणार नाही. त्याच्या शिष्यातील एक जण म्हणजे शिमोन पेत्राचा भाऊ आंद्रिया त्याला म्हणाला, येथे एक मुलगा आहे, त्याच्याजवळ जवळच्या 5 भाकरी व 2 मासळे आहेत, परंतु त्या इतक्यास कशा पुरणार. येशू म्हणाला, लोकांस बसवा. त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते. तेथे बसणाऱ्या पुरुषांची संख्या सुमारे 5,000 होती. येशूने त्या भाकरी घेतल्या आणि शुभकाळ स्मरण केल्यावर बसलेल्यास पाठवून दिल्या. तसेच त्या मासळ्यातून त्यास पाहिजे तितके दिले. तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यास सांगितले, काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा. मग जेवणायास पुरे झाल्यावर जवळच्या 5 भाकरीपैकी उरलेले तुकडे त्यांनी गोळा केले व त्या तुकड्यांनी 12 टोपल्या भरल्या. त्याने केलेले चिन्ह पाहून त्यांनी त्या मनुष्याने म्हटले, जगात येणारा संदेष्टा तो खरोखर आज आहे. हे प्रभूचे शुभवर्तमान आहे. आपण या ठिकाणी उभे असताना आपला विश्वास प्रगट करूया. मी मंडळीला विनंती करते की त्यांनी प्रेषिताचे मतानुसार एकत्र मिळून म्हणावे. त्यापासून
साक्ष देऊ इच्छितात. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो की परमेश्वर खरोखर खूप चांगला आहे. काही दिवसापूर्वी मी आजारी होतो आणि ॲक्च्युली लास्ट संडेलाच मला साक्ष द्यायची होती पण ती राहिली. कारण की ज्या वेळेस परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कार्य करतो तर ते सांगितलं पाहिजे. हालेलुया. कारण की ज्यावेळेस आपण आपली साक्ष सांगतो इतरांचा विश्वास वाढतो. हा माझा विश्वास आहे. आणि म्हणून प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो की प्रभूने खूप सुंदर अशी साक्ष माझ्या जीवनामध्ये केली. काही दिवसापूर्वी एकाएकी मला टेम्परेचर खूप ताप होता. 102 असं कंटिन्यू 3-4 दिवस. मला वाटलं व्हायरल असेल म्हणून मी ते डोलो घेऊन PCM घेऊन आणि त्यावेळेस आम्ही प्रवासामध्ये होतो. नगर या ठिकाणी गेलो होतो आणि पूर्ण ट्रॅव्हलिंग तिकडनं आल्याच्या नंतर पण मला त्रास होत होता. आणि मग शेवटी फायनली मी म्हटलं की ब्लड टेस्ट करूया. आणि ब्लड टेस्ट केल्याच्या नंतर मग टायफॉइड डिटेक्ट झालं. आणि पण मला पोटात खूप दुखायचं, खूप वेदना असायच्या, मला जीवन पण जात नसायचं. पण त्याही परिस्थितीमध्ये मी देवाला सोडलं नाही. त्याही परिस्थितीमध्ये आपण बरेच वेळा काय करतो, आपण प्रार्थनेला थोडंसं निग्लेक्ट करतो. पण त्याही याच्यामध्ये मी प्रेयर करत होतो, देवाचं वचनावरती मनन करत होतो. कारण देवाचं वचन सांगतं की येशूला बसल्या फटक्याने आपल्याला आरोग्य मिळालेलं. आणि सतत ज्यावेळेस मी ते कन्फेस करत होतो मी म्हटलं प्रभू तो रिपोर्ट ते जरी फॅक्ट असेल पण सत्य देवाचं वचन आहे जे सांगत आहे की मला आरोग्य मिळालेलं आहे. आणि त्या वचनाला अनुसरून मी प्रार्थना करत होतो. मग पोटात दुखण्यामुळे सोनोग्राफी केली तर सांगितलं स्प्लीनला स्वेलिंग म्हणजे लिव्हरला सूज आहे. आणि त्याच्यानंतर जे लिव्हर एन्झाईम्सचे काउंट आहेत ते ॲक्च्युली 94 पाहिजे नॉर्मल रेंज. तर माझे डायरेक्ट 350. आणि प्रत्येक दिवसाला मग 2-2 दिवसांनी जेव्हा ब्लड टेस्ट करत होते प्रत्येक हेला तो वाढत होता. शेवटी डायरेक्ट 850 पर्यंत गेला. आणि डॉक्टरांना सुद्धा समजत नव्हतं की लिव्हर एन्झाईम्स एवढे का वाढत आहेत. कारण डॉक्टरनी हिस्ट्री विचारली मला तर मी ऑलरेडी सांगितलं, म्हटलं मला काही ॲडिक्शन नाही, ड्रिंकिंग स्मोकिंग ह्याच्यातलं काहीच नाही. पण डॉक्टरांना सुद्धा समजत नव्हतं की त्याचे लिव्हर एन्झाईम्स एवढे काय वाढत आहे. शेवटी डॉक्टरला मी पण म्हटलं आणि तेही स्वतः म्हटले की आपण ब्लड टेस्ट थांबवूया. कारण ब्लड टेस्ट जेवढं होतं तेवढं ते काउंट वाढतं. आणि शेवटी मी निर्णय घेतला की नाही, तर रिपोर्टवरती मला जायचं नाही. मी ऑलरेडी कन्फेशन सुरू केलं की प्रभू तुला बसल्या फटक्याने आरोग्य मिळालेलं आहे. वचन सांगतं की जे नवीन उत्पत्ती आहे, आपण नवीन उत्पत्ती आहोत. आणि ते वचन मी क्लेम करायला सुरुवात केली. बाळकसाहेब, पाळकीनबाई आणि चर्चचे बरेच लोक मला भेटायला देखील आले होते ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. आणि प्रभूने एवढं सगळं कार्य केलं. या ठिकाणी मध्यस्थीची प्रार्थना देखील झाली. सगळ्यांच्या प्रार्थनेचं उत्तर की प्रभूने मला पूर्णपणे बरं केलं. त्या 7 दिवसामध्ये माझा 8 kg लॉस झालं. पण मला माहिती आहे की प्रभू आणि माझे प्लेटलेट सुद्धा जे 1.5च्या पुढे पाहिजे तर माझे डायरेक्ट 1 लाख आणि 1 लाख पासून मग 80 पर्यंत आले. ते सुद्धा कमी होत होते. पण जरी प्लेटलेट कमी होते पण आय वॉज व्हेरी स्ट्रॉंग. तर डॉक्टर सुद्धा म्हणायचे तुझे प्लेटलेट एवढे कमी आहे परंतु ज्यावेळेस तुला बघतो तसं वाटतच नाही. तर हा परमेश्वराचा चमत्कार आहे, देवाचा आशीर्वाद आहे की रिपोर्ट्स काहीही असो पण जर आपला विश्वास जर ठाम आहे देवाच्या वचनावरती तर कुठलाच रिपोर्ट, कुठलाच बॅक्टेरिया, कुठला व्हायरस आपल्याला काहीच करू शकत नाही. म्हणून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो की प्रभूने मला आजारातून उठवलं आणि मला परत सशक्त केलं. या ठिकाणी उभं राहून मी साक्ष देईन आणि आता सर्व गौरव मी त्या जिवंत देवाला देतो. हालेलुया. धन्यवाद. आता संडे स्कूलचे लहान मुलं डान्स करतील.
एलिझाबेथ सॅम्युएल MDCM तर्फे आलेले आहेत. त्या सेंट स्टीफन तामिळ चर्च भांडूप चर्चमध्ये गेल्या 24 वर्षापासून चिल्ड्रन्स मिनिस्ट्रीमध्ये त्या सेवा करीत आहेत. आज आपल्याला त्या देवाच्या वचनाचा मान आणलेला आहे, ते आपल्याला देतील. आपण त्यांचे स्वागत करू. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी खूप खुश झालं तुम्ही सगळ्यांना बघून. ओके, सो आपण प्रार्थना करूया. परमेश्वरांच्या पवित्र नावाने पवित्र नावाची स्तुती करते. परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. प्रार्थना करूया. हे सर्व शक्तिमान, पवित्र आणि सदा सर्वदाच्या आमच्या चांगला प्रभू बापा, आम्ही तुमच्या कोटी कोटी स्तुती करतो आणि आराधनाच्या मध्ये राहणारा येशू तुमचा आभार मानतो. परमेश्वर, आज हा चांगला दिवस देण्यासाठी, आज खास MDCM संडे साठी खूप खूप आभारी आहोत. तुमच्या कृपामुळे, तुमच्या दयामुळे आम्ही इकडे उभे आहोत. परमेश्वरा, तुमच्या वचनाचं ज्ञान करण्यासाठी आमच्या हृदयाला शुद्ध करा आणि आमच्या तोंडाच्या शब्दाला शुद्ध करा. तुमच्या वचनात चालण्यासाठी आमच्यावर कृपा करा. येशूच्या गोड नावाने प्रार्थना करतो, हे पिता, आमेन. पहिले मी येशूचा खूप खूप आभारी मानते की ते तुमच्या समोर मला साक्षी म्हणून उभा केला आहे. नंतर मी आपल्या MDCMची कोऑर्डिनेटर रेव्हरंड रोलेंड त्यांच्या पण मी आभारी मानते, कारण त्यांनी मला इकडे पाठवले आहे. अँड थर्डली मी आपल्या पास्टर सेंट क्रिस्टोफर मराठी चर्चचे पास्टर सुनील आवले त्यांच्या मी खूप आभारी आहे. ते US मध्ये आहेत. ओके ना? ओके. आणि ते मल्याळम कॉन्ग्रेगेशन चे पास्टर रेव्हरंड अब्राहम त्यांचा पण मी खूप आय एम व्हेरी थँकफुल टू यू. त्यांचा पण मी खूप खूप आभारी मानते. आणि आपल्या तुमच्या चर्चच्या कमिटी मेंबर्स, संडे स्कूल सुपरिटेंडेंट, संडे स्कूल टीचर्स, पेरेंट्स, चिल्ड्रन आणि उपस्थित असलेले सगळे मंडळींच्या माझ्या खूप खूप अभिनंदन आणि मी शुभेच्छा देते आजच्या हा चांगल्या दिवसासाठी. या वर्षी आपण 23rd वर्षाचा MDCM साजरा करतो, हो की नाही मुलांनो? इकडे जरा लक्ष द्यायचं. ओके, दिस इज युअर स्पेशल संडे, सो यू ऑल शुड बी अटेंटिव्ह हिअर. ओके, 23rd वर्षाचे MDCM संडे आपण साजरा करतो. म्हणून मी मुलांना स्पेशली आय विश ऑल द लिटिल चिल्ड्रन अ व्हेरी व्हेरी हॅपी चिल्ड्रन संडे. गॉड ब्लेस यू ऑल. ओके, MDCMच्या बद्दल मी काही विषय तुम्हाला सांगू इच्छिते. ते म्हणजे MDCM 2001 मध्ये सुरू झाला. या वर्षी किती वर्षाचा झालाय? 23व्या वर्षाचा झालाय. ओके, MDCM म्हणजे काय काय पुस्तके पब्लिश होतात ते पण मी सांगते. पहिले तर गोल्डन टेक्स्ट बुक, त्यात काय असतात? वचने असतात ना. दर रविवारी तुम्ही सांगतात ना वचन. आजचे काय वचन आहेत सांगितले तुम्ही? आज नाही आहे वचन. ओके, पुस्तक मध्ये नाही आहे वचन तर आज तुम्ही बोललं नाही. ओके, आज दुसरं कार्यक्रम केला ना, वचन बोलले नाही तुम्ही. काय इश्यू नाही, परमेश्वर तुम्हाला आशीष देणार. ओके, आणि बायबल टेक्स्ट बुक म्हणजे सिलेबस, दॅट इज फॉर संडे स्कूल चिल्ड्रन, एकदा वर्षात पब्लिश होते. नंतर ब्लॉसम हा पुस्तक 2 किंवा 3 महिन्यात एकदा पब्लिश करतात. त्यात MDCMच्या काय काय कार्यक्रम होते ते त्यात आपल्याला बघायला मिळेल. MDCMचे काय काय आणखी कार्यक्रम होते ते मी तुम्हाला सांगते. गोल्डन टेक्स्ट एक्झाम, बायबल टेक्स्ट एक्झाम ते फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात असतात. नंतर VBS मे किंवा नोव्हेंबर मध्ये असते. चिल्ड्रन संडे, ऑनलाईन प्रेयर असते. तुम्हाला माहिती आहे का? ऑनलाईन प्रेयर MDCMच्या ऑनलाईन प्रेयर आहे. MDCMच्या माहिती आहे तुम्हाला? तुम्ही जातात नाही ना? Okay, if you wish to go online for this prayer, you can.
talk to your coordinator or superintendent. She will guide you. Okay. आणि ड्रॉइंग कॉम्पिटिशन्स असतात, क्रॉस मेकिंग कॉम्पिटिशन, टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम, टीचर्स डे सप्टेंबर 1st वीक मध्ये असतात. आता येणाऱ्या आठवड्यात आपल्याला ते बघायला मिळेल. नंतर एनडीसीएम रिट्रीट 1 डे प्रोग्राम असते, ते पण लास्ट मंथ वी हॅड इट. आणि एनडीसीएम फंड कलेक्शन करतात एव्हरी मंथ. जसे तुमच्या मनात प्रभू तुम्हाला सांगतात तसे तुम्ही काय करायचं, प्रभूला दान द्यायचं. त्याच्यासाठी बुक पण असते, बिल बुक. ते जर तुम्हाला महिने फंड द्यायचं असेल तर तुमच्या पास्टर एक रिप्रेझेंटेटिव्ह निवडणार, त्यांच्याकडे तुम्ही फंड देऊ शकतात आणि ते बिल तुम्हाला, रिसिप्ट तुम्हाला देणार. तर बघा असं सगळं कार्यात तुम्ही काय करायचं, भाग घ्यायचं. तुमच्यासाठी सर्टिफिकेट्स आहे, मेडल्स आहे, प्राइजेस आहे. हे सगळे कधी भेटणार तुम्हाला, जर हे कार्यक्रमात भाग घेतला तर. ओके. जर हे कॉम्पिटिशन्स मध्ये भाग घेतला तर तुम्हाला ते सगळे मेडल्स आणि सर्टिफिकेट्स तुमच्यासाठी काय रेडी आहे. सो प्लीज प्रे, पार्टिसिपेट अँड डोनेट. प्रभू तुम्ही सगळ्यांना काय करणार, आशीर्वाद देणार. ओके. आता आपण मेसेज मध्ये जाऊया. मत्तीच्या पुस्तक 19:14 किंवा लूक 18:16 मीच वाचते. ओके. बिकॉज आय हॅव गॉट व्हेरी फ्यू मिनिट्स. ओके. येशू म्हणाला, बालकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण स्वर्गांचे राज्य त्यांच्या सारख्यांचेच आहे. या वचनातून आपल्याला काय कळते की येशूला लहान मुले काय होते, फार आवडते. ओके. येशूला लहान मुले खूप खूप आवडतात. ते लहान मुलांना काय करतात, खूप प्रेम करतात. त्यांना आपल्याकडे बोलून त्यांना काय करतात, ते प्रेम करतात. ते फक्त श्रीमंत मुलांना, भक्तिमान मुलांना आणि बुद्धिमान मुलांना असं नाही, असं मुलांवर ते प्रेम केलं नाही. साधारण तुमच्यासारख्या मुलांकडे ते काय केले, प्रेम केले. ओके. सो सगळ्या मुलांकडे काय करायचं, प्रेम ठेवायचं. हेच खरंच प्रेम आहे. आपण या जगात कशाला आलो या जगात, परमेश्वरांचा गौरव करण्यासाठी. जीवनभर इकडे आपण काय करणार, परमेश्वराचा गौरव करणार. नंतर कुठे जाणार आपण, स्वर्गात जायचं ना आपण सगळ्याला. स्वर्गात जायचंय. आपण या जगात कशाला आलो, परत स्वर्गात जाण्यासाठी आलो आहोत. हो की नाही. आता बघा, आपण कोणालाही एक वस्तू दिलं ठेवायला, ती वस्तू जर आपण नष्ट करून दिला किंवा डॅमेज करून दिला तर त्यांना कसं वाटेल, वाईट वाटेल ना, दुःख होईल ना. तसेच परमेश्वरांना पण, परमेश्वराने आपल्याला कसं या जगात पाठवले, एकदम चांगलं मन देऊन पाठवलंय ना. तर परमेश्वराला काय वाटते की तुम्ही तेच चांगलं मन घेऊन त्यांच्याकडे जावं, असं त्यांना वाटते. म्हणून बघा, मत्ती 18:3 सांगते, मी तुम्हाला सांगतो, तुमच्या पालट होऊन तुम्ही बाळासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. तर बघा, येशूने मुलांना किती किंमत दिली आहे. आपल्यासारख्या मोठे मोठे माणसांना काय सांगितले, हा मुलांसारखं व्हायचं म्हणून परमेश्वरांनी सांगितले आहे. हा मुलांना एक उदाहरण म्हणून परमेश्वरांनी ठेवले आहे. म्हणून मी मुलांना एक छोटेसे एक मेसेज आणले, छोटेसे एक वर्ड आणले. ते वर्ड तुमच्या जीवनात खूप खूप महत्वाचे वर्ड असेल आणि तुम्ही तुमच्या जीवनात कधीही पण विसरणार नाही. असं एवढं सोपं वर्ड मी तुमच्यासाठी आणले. ते तुम्ही प्लीज, जर तुमच्याकडे नोट पेन असेल तर तुम्ही प्लीज मार्क करून घ्या. एकदम सोपे पॉइंट्स आहे, तुमच्या जीवनात कधी तुम्ही विसरणार नाही. एकदम इझी पॉइंट्स आहे. फॉर एव्हरी पॉइंट आय हॅव 2-3 वर्सेस दॅट ऑल्सो यू नोट डाऊन, सो यू कॅन नेव्हर फॉरगेट इन युअर लाईफ. ओके. सो द वर्ड इज लव. ओके. द वर्ड इज लव. लवच्या कितीतरी अर्थ असणार, पण तुमच्यासाठी लव म्हणजे काय ते मी सांगते. ओके. द फर्स्ट लेटर ऑफ लव इज L. So L stands for, again L stands for the word love itself. Okay. So first point is love and honor your God and पेरेंट्स. ओके. म्हणजे तुमच्या परमेश्वरांना आणि माता पिता किंवा आई वडिलांना प्रेम आणि सन्मान करायला पाहिजे. ओके. परमेश्वरांना प्रेम कशाला करायला, वाय शुड यू लव अँड हॉनर युअर गॉड, कशाला करायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगते. पवित्र शास्त्राच्या आधारातून मी तुम्हाला सांगते. प्रभू परमेश्वराने तुमच्या काय केले, सृष्टी केले. त्याने त्यांचे रूप तुम्हाला दिले. हो की नाही. त्यांनी आपल्याला राक्षस सारखं, जनावर सारखं किंवा पक्षी सारखं नाही बनवले ना. त्यांनी त्यांचे रूप तुम्हाला दिले है ना, त्यांच्या सारखे तुम्हाला बनवले. म्हणून तुम्ही काय करायचं, परमेश्वरावर प्रेम ठेवायचं. दुसरं वचन काय म्हणते, मत्ती 22:37,
तू आपल्या देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. परमेश्वराने आपल्याला आज्ञा दिल्या आहे. काय करायचं, कसं प्रेम करायचं? पूर्ण अंतकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने तुम्ही काय करायचं? त्यांच्यावर प्रीती ठेवायचं. म्हणून त्या आज्ञासाठी तुम्ही काय करायचं? त्यांच्यावर प्रीती ठेवायचं. बिकॉज ऑफ द कमांडमेंट यू हॅव टू लव्ह द गॉड, बिकॉज गॉड हॅज कमांडेड यू टू लव्ह हिम. दॅट्स व्हाय यू शुड लव्ह हिम. नेक्स्ट इज भजन स्तोत्र संहिता 1:2 म्हणते, तर जो परमेश्वराचा नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्र दिवस मनन करतो, तो धन्य. जर तुम्ही परमेश्वरावर प्रेम करणारे असणार तर तुम्ही काय करणार? पवित्र शास्त्राचं मनन करायचं, प्रार्थना करायचं, हो की नाही? तुम्ही करतात का? फक्त जीसस आय लव्ह यू, जीसस मी तुमच्यासाठी हे करणार ते करणार असं बोलणं नाही चालणार. तुम्ही परमेश्वराच्या शास्त्राचं मनन करायचं, गाणे शिकायचं, तुम्ही गाणे बोलायचं, परमेश्वराचा गुणगान गायचं, आराधना करायचं. ह्यात काय कळायला मिळेल आपल्याला की तुम्ही परमेश्वरावर काय करतात? खूप प्रीती ठेवलंय म्हणून. ओके. यशः 49:15 सांगते, स्त्रीला आपल्या पोटाच्या मुलाची करुणा येणार नाही, एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल का? कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही. तर बघा, परमेश्वर तुमच्यावर किती प्रीती ठेवलंय. तुमचे आई वडील तुम्हाला कधी केव्हा ना केव्हा काय करणार? तुम्हाला विसरणार. कारण ते बिझी असतात, त्यांच्या कामात ते खूप बिझी असतात. वर्ल्डली वर्क मध्ये पण ते काय असतात? बिझी असतात. दरवेळी तुमच्यावर त्यांचे डोळे नसतात, पण परमेश्वराचं डोळं जेव्हा पण बघितलं तर तुमच्यावरच असतात. ते तुमच्यावर त्यांचे डोळे ठेवले आहेत. ठीक आहे. तुमचे मित्र लोक तुम्हाला विसरणार, तुमचे नातेवाईक तुम्हाला विसरणार, पण परमेश्वर तुम्हाला काय करणार नाही? तुम्हाला कधी पण विसरणार नाही. म्हणून तुम्ही काय करायचं? तुमच्या देवावर प्रेम ठेवायचं. ओके. अँड दॅट वॉज लव्ह फॉर गॉड. ओके. That was the verses for love for God. Now love for your parents. Why should you love your parents? Exodus, that is निर्गम 20:12 काय म्हणते? आपल्या बापाचं व आपल्या आईचा मान रख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाल राहशील. Means what? This is the only commandment with the promise. हे एकच कमांडमेंट आहे, आज्ञा आहे जे प्रॉमिस सहित सोबत आहे. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही तुमच्या आई वडिलांवर प्रेम ठेवलं, जर तुम्ही तुमच्या आई वडिलांवर प्रीती ठेवलं, तर परमेश्वर तुम्हाला काय करणार? तुम्हाला आशीर्वाद देणार, जीवनाचा आशीर्वाद देणार. तुम्ही खूप वर्ष या जगात काय करणार? जगणार. जर तुम्हाला या जगात जास्त वर्ष, जास्त दिवस जगायचं तर तुम्ही काय करायचं? तुमच्या आई वडिलांवर प्रेम ठेवायचं, प्रीती ठेवायचं. ओके. सो दॅट वॉज लव्ह फॉर गॉड अँड पेरेंट्स. द सेकंड लेटर इज ओबे. ओबे अँड फिअर गॉड अँड पेरेंट्स, म्हणजे देवाची व आई वडिलांची आज्ञा पालन करायचं व त्यांच्यावर भीती ठेवायचं. जर तुम्ही देवाला प्रेम करणारे असणार तर काय करायचं? तुम्ही काय करायचं? त्यांच्या आज्ञांचं पालन करायचं. यू शुड ओबे हिम. इफ यू लव्ह द लॉर्ड युअर गॉड, यू शुड ओबे हिम अँड फिअर हिम. And if you obey and fear your God, what are the blessings you receive? That we'll see in Proverbs. नीतिसूत्रे. जर तुम्ही तुमच्या देवावर प्रीती ठेवलं, फक्त प्रीती नाही, जर तुम्ही तुमच्या देवाचे आज्ञा पालन केलं आणि त्यांच्यावर भीती ठेवलं तर काय काय आशीर्वाद आहे ते आपण बघूया. परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा आरंभ आहे. नीतिसूत्रे 9:10 किंवा 1:7 म्हणते. ओके. या जगात आपल्याला जगण्यासाठी खूप वाईट वेळ, वाईट लोक, वाईट मान, वाईट संधीचं काय करावं लागते? सामना करावा लागते. तर हे वाईट वेळाशी आपल्याला सामना करायला काय पाहिजे? वाईट वेळाशी आपल्याला to get rid of the bad times, what should you do? वाईट वेळाशी आपल्याला काय पाहिजे तुम्हाला? वाईट वेळाशी टू एस्केप द ट्रबल, टू एस्केप द बॅड टाइम्स, व्हॉट शुड यू हॅव? कसं तुम्ही ते वाईट वेळाशी कसं तुम्ही सामना करणार? परमेश्वराला भीती ठेवा. पण काय पाहिजे तुम्हाला? सामर्थ्य पाहिजे, शक्ती पाहिजे. आणखी एक चीज एकदम इम्पॉर्टंट, द वन अँड ओनली इम्पॉर्टंट थिंग यू वॉन्ट टू गेट रीड ऑफ द प्रॉब्लेम्स, ट्रबल्स अँड बॅड टाइम्स. व्हॉट इज दॅट? ज्ञान. ओके.
द वर्स सेड नो, नीतिसूत्र 9:10 म्हणते ना, परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा आरंभ आहे. सो जर तुम्हाला वाईट वेळाची जर तुम्हाला एस्केप व्हायचं आहे तर तुम्हाला ज्ञान पाहिजे ना. ते ज्ञान तुम्ही परमेश्वरावर भीती ठेवलं तरच तुम्हाला ते ज्ञान भेटणार. नाहीतर काय करणार, शैतान तुम्हाला वाईट कामात ढकलून देणार, आणि एकदा आपण वाईट कामात पडलं की त्यातून निघायला खूप कठीण आहे. ओके, सो यू शुड इफ you want the wisdom and knowledge, you should fear the Lord your God. Okay, if you fear the God, जर तुम्ही परमेश्वरावर भीती ठेवलं तर कोणालाही भय ठेवा, कोणाच्याही भीती ठेवायला तुम्हाला नको, कोणाला पण तुम्ही घाबरायला नको. ओके, नंतर स्तोत्र संहिता 128 म्हणते, जो पुरुष परमेश्वराचा भय धरतो तो त्याच्या मार्गाने चालतो तो धन्य आहे. इफ यू वॉक इन द वे ऑफ द लॉर्ड यू आर ब्लेसेड. ओके, तुम्ही परमेश्वराच्या रस्त्यावर चाललं, जर तुम्ही परमेश्वराच्या मार्गावर चाललं तर परमेश्वर तुम्हाला काय करणार, आशिषित ठेवणार. ओके, नेक्स्ट इज स्तोत्र संहिता 103:11 म्हणते, कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यावर विपुल आहे. ओके, कॅन एनीवन फॅथम, कॅन एनीवन मेजर अर्थ अँड हेवन? कोणी पण माप घेऊ शकला का पृथ्वी आणि स्वर्गाच्या? नाही ना. तेवढंच फार परमेश्वरचं प्रेम त्यांच्या भीती ठेवणाऱ्यावर आहे. ओके, सो यू शुड fear, you should obey your God with all your heart. एक्झाम्पल बघा, उदाहरण, येशूने पिता परमेश्वरावर भीती ठेवलं आणि त्याने काय केलं, त्याने आज्ञा पालन केलं आणि काय केलं, मंदिरात राहून त्याने काय केलं, परमेश्वराच्या सेवा केली. हो की नाही, परमेश्वराची सेवा केली. आणि शमूएल पण तसेच, त्याने पण काय केलं, परमेश्वराचे वाणी ऐकलं. कितीदा परमेश्वराने त्याने बोलवलं, 3 वेळा बोलवलं, 4थ्या वेळेला त्यांनी काय केलं, उत्तर दिलं. हो की नाही. आणि शमूएल पण काय केलं, परमेश्वराच्या मंदिरात राहून परमेश्वराचा आज्ञा पालन करून त्यांच्या सेवा केली. ओके, नीतिसूत्र 3:7 आणि 8 मध्ये, तू आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नको, परमेश्वराचा भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा, हे तुझ्या देहाला आरोग्य व हाडांना सत्व असे होईल. म्हणजे काय, तुम्ही सकाळी काय काय पिऊन आलात तुम्ही, बूस्ट, हॉर्लिक्स, कॉम्प्लॅन, कशासाठी पिलं तुम्ही, ताकदसाठी ना, शक्तीसाठी. खूप वेळ बसायच्या चर्चमध्ये, खूप ऍक्टिव्हिटी करायचं म्हणून तुम्ही शक्तीसाठी ते पिऊन आलं, पण ते तुम्हाला खरं शक्ती आणि पौष्टिक देणार नाही. परमेश्वराचा भयच तुम्हाला काय देणार, सत्व देणार, हाडांना सत्व देणार आणि देहाला आरोग्य देणार, असं परमेश्वराने लिहिले आहे. ओके, now that was the fear and obedience for God. Why should you obey your parents? You should obey your parents also, no? नीतिसूत्र that is Proverbs 1:8-9 म्हणते, माझ्या मुला आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नको, कारण ते तुझ्या शिराला भूषण व तुझ्या गळ्याला हार असे आहे. कोणी पण तुम्हाला इकडे बोलून हार घातलं आणि सोन्याच्या चेन घातलं तर तुम्हाला कसं वाटेल, एकदम चांगलं वाटेल ना, एकदम कौतुक वाटेल ना तुम्हाला. कोणी पण तुमच्या पाठ तोपटला तर तुम्हाला कसं, एकदम यू फील हॉनर्ड, इजंट इट, तुम्हाला चांगलं वाटतं ना. हे तुम्हाला जे कौतुक जे तुम्हाला भेटते, जे पाठ तोपटतात तुम्हाला, जे तुम्हाला मोठं नाव भेटते, कसं करून भेटणार, जर तुम्ही तुमच्या आई वडिलांचं आज्ञा पालन केलं, जर तुम्ही तुमच्या आई वडिलांना भीती ठेवलं तरच हे हॉनर तुम्हाला भेटणार. ओके, तरच हे काय भेटणार तुम्हाला, भूषण व तुझ्या घराला हार असे ते भेटणार. ओके, म्हणून तुम्ही काय करायचं, तुमच्या आई वडिलांवर भय ठेवायचं आणि त्यांच्या आज्ञांचं पालन करायचं. कलस्यांकरास पत्र 3 ते 20 म्हणतात, मुलांना तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आई बापाच्या आज्ञा पाळा, हे प्रभूला संतोषकारक आहे. तुम्ही जास्त दान दिलं, तुम्ही चांगल्या वचने बोललं, चांगले इकडे ऍक्शन सॉंग्स केलं, चांगले गाणे बोलून दाखवलं, चांगले वचने बोलतात, चांगले नाटके करतात, हे बघून तुम्ही संडे क्लासला येतात, चर्चला येतात, हे बघून परमेश्वर खुश होणार नाही. तुम्ही जर तुमच्या आई वडिलांच्या आज्ञा पालन केलं नाही, तर जर तुम्ही तुमच्या आई वडिलांवर भीती नाही ठेवलं तर परमेश्वर तुमच्यावर खुश नाही होणार. ओके, दॅट इज व्हॉट द बायबल सेज इन Colossians 3:20. मुलांना
मुलांना तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आई बापांच्या आज्ञा पाळा, हे प्रभूला संतोषकारक आहे. इफ यू लव्ह युअर पेरेंट्स, इफ यू ओबे युअर पेरेंट्स, दॅट विल मेक हॅपी युअर गॉड. ओके. उदाहरण बघा, इसाक आणि अब्राहम. इसाक आणि अब्राहमच्या स्टोरी तुम्हाला माहिती आहे ना. इसाकाला बली द्यायला अब्राहम गेला होता ना, पण इसाकने एक पण वार्ता नाही केला की मला कशाला तुम्ही बली देता. त्यांनी काय केलं, अब्राहमच्या आज्ञा पालन केलं, म्हणून परमेश्वराने त्याच्या जे जीवन आहे ते वाढवून दिलं की नाही. जर तो अब्राहमच्या बोलणे नाही ऐकलं असेल तर परमेश्वराने त्यांना काय केलं असेल, मारून टाकलं असेल. परमेश्वरांचा त्याने अब्राहमच्या त्याने काय केलं, त्याच्या वडिलांची इसाकने काय केलं, आज्ञा पालन केलं, म्हणून परमेश्वराने त्यांनी आशीष दिलं. थर्ड पॉइंट इज L and O finished. Okay, love your God parents, obey your God parents. Okay, and the third point is valuable estimation, VE. Okay, valuable estimation म्हणजे काय, do not underestimate yourself. तुम्हाला कमी दर्जा द्यायचा नाही. Do not give yourself an inferiority complex. Don't give yourself an inferiority complex. Okay, म्हणजे तुम्ही कधीही स्वतःला कमी दर्जाच्या स्थानावर ठेवायचं नाही. परमेश्वराने तुम्हाला त्यांचे रूप दिले आहे. परमेश्वराने तुम्हाला काय सांगितले आहे, स्तोत्र संहिता 82:6 मध्ये काय म्हणते, मी म्हणालो तुम्ही देव आहात, तुम्ही सर्व परात्पराचे पुत्र आहात, तुम्ही सगळे लहान लहान मुलं आहात असे परमेश्वराने सांगितले. लहान लहान देव आहात असं परमेश्वराने सांगितले. परमेश्वर जे कामे करतात, परमेश्वर जे अद्भुत कामे करतात, जे परमेश्वराचे क्वालिटी आहे ते तुमच्याकडे पण काय व्हायला पाहिजे, असायला पाहिजे. ओके. सो तुम्हाला काय करायचं, जास्त दर्जा द्यायचं. तुम्हाला बघून परमेश्वराने काय सांगितलं, जर तुम्ही हा मुलांना प्रेम केलं, जर तुम्ही हा मुलांना स्वागत केलं तर कोणाला स्वागत केलं असं म्हणतात परमेश्वर, येशूला. जर तुम्ही या लहान मुलांना स्वागत केलं तर मला स्वागत केलं असं परमेश्वराने सांगितलंय. परमेश्वराने तुम्हाला काय केलं, त्यांच्या लेवल केलंय. ओके. त्यांच्या सारखं इक्वॅलिटी दिलंय. म्हणून तुम्ही काय करायचं, परमेश्वरावर प्रेम ठेवायचं. ओके. यू शुड नॉट अंडर एस्टिमेट युअर सेल्फ. ओके. तुम्ही स्वतःला कमजोर समजायचं ना. मार्क 9:37 मध्ये, जो कोणी माझ्या नावाने अशा बालकांपैकी एकाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो. तुम्हाला जे स्वीकारतात ते येशूला स्वीकारतात. गॉड हॅज इक्वलिफाइड यू टू हिमसेल्फ. ओके. सो यू शुड हॅव द क्वालिटीज ऑफ जीसस. तुम्ही यू शुड बिहेव लाईक जीसस. यू शुड हॅव तुमच्यामध्ये परमेश्वराचा गुण असायला पाहिजे, येशूचा गुण असायला पाहिजे. यू शुड बिहेव लाईक जीसस. यू शुड बी लव्हबल. यू शुड फॉरगिव्ह अदर्स. यू शुड बी काइंड टू अदर्स. यू शुड बी कर्टियस टू अदर्स. यू शुड बिहेव लाईक हाऊ जीसस बिहेव्ड. ओके. नंतर हे बघा, योवेल 2:28 म्हणते, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील. तर जेव्हा देव आपल्या आशीष तुमच्यावर ठेवणार, जेव्हा देव तुमच्यावर त्यांचा पवित्र आत्मा देणार, तर तुम्ही पण काय करणार, तुम्ही पण मोठे मोठे कार्य करू शकणार. तुम्ही पण अद्भुत कार्य करू शकणार. तुम्ही पण प्रवचन देऊ शकणार. तुम्ही पण आश्चर्य कार्य करू शकणार. तुम्ही पण काय करणार, यू कॅन ऑल्सो डू मिरेकल्स. यू कॅन ऑल्सो डू वंडरफुल थिंग्स. उदाहरण बघा, शमूएल लहानपणात येशूच्या आज्ञाचं पालन केलं ना, त्यांनी आपल्याला कमी दर्जा नाही दिला. परमेश्वराने जे बोलले ते ऐकून त्यांनी काय केलं, त्यांच्या आज्ञा पालन केलं. म्हणून तो जेव्हा मोठा झाला तेव्हा कोणाला अभिषेक केला राजा म्हणून? Who was the first king of Israel? Shaul. He anointed Shaul as the first king. परमेश्वराने शमूएलने परमेश्वराचा आज्ञा पालन केला. तो असं नाही म्हटलं की मी लहान आहे, मी छोटा आहे, माझं आता खेळण्याची वेळ आहे, मी कुठे तुमच्या सेवा करू, मी कुठे तुमच्याकडे प्रार्थना करू दिवसभर मंदिरात बसून, असं नाही सांगितलं. त्याने परमेश्वराचा आज्ञा पालन केला. म्हणून तो मोठा होऊन शाऊल आणि दाऊद सारखा मोठा राजाचा अभिषेक केला. हो की नाही? बरोबर आहे की नाही? आणि तो एक मोठा भविष्यवक्ता पण झाला. म्हणून तुम्ही काय करायचं, तुम्हाला कधीही कमी दर्जावर ठेवायचं नाही. स्तोत्र संहिता 32:8 म्हणते, मी तुला बोध करेन, ज्या मार्गाने तुला गेलं पाहिजे त्यांचे शिक्षण तुला देईल. मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन. म्हणून तुम्ही येशूवर विश्वास ठेवायचं. ते तुम्हाला सगळे काही सांगणार, कुठल्या मार्गात जायचं, कसं काय करायचं, ते सगळे तुम्हाला काय करणार, बोध करणार. ते तुम्हाला परमेश्वराने आपल्याला एकच जीवन दिले. किती जीवन दिले? आपण जर मेलो, कदाचित सपोज इफ वी डाय, shall we
गिव्ह बर्थ अनदर टाइम, वन मोर टाइम? जर आपण आपल्या जीव गेलं तर आपण परत जन्मायला होणार का? जन्मणार का परत? नाही ना. We'll be alive in the heaven. Okay, so in this world we have only one life, so we have to give that life to Jesus. What is the theme for this year's Ambition Sunday? काय theme आहे, काय विषय आहे? A living sacrifice. So what the Bible says, offer your body as a living sacrifice to God as holy and pleasing. परमेश्वराने एकच जीवन दिले आपल्याला, म्हणून तुम्ही काय करायचं? हे जीवन परमेश्वरांकडे एक जिवंत यज्ञ म्हणून काय करायचं? अर्पण करायचं. तुम्ही अर्पण करणार का? अर्पण करणार तुम्ही? जर तुम्ही असं अर्पण करणार, जर तुम्ही तुमच्या देव परमेश्वरावर प्रीती ठेवलं आणि त्यांचं आज्ञा पालन केलं आणि तुमच्या आई वडिलांवर पण प्रीती ठेवलं आणि त्यांचं आज्ञा पालन केलं आणि तुम्हाला कमी दर्जा नाही दिलं, जे दर्जा परमेश्वराने तुम्हाला दिले त्याचा उपयोग केला, तर तुमचा गुण जे परमेश्वराने दिले आहे, जे क्वालिटीज, जे टॅलेंट्स तुम्हाला परमेश्वराने दिले आहे, ते दर्जा जर तुम्ही परमेश्वरांचा महिमासाठी उपयोग केला तर परमेश्वर तुम्हाला एक आशीर्वाद देतात. बघा, डिटेरोनॉमी म्हणजे अनुवादच्या 28:1 काय म्हणते ते? तुझा देव परमेश्वर याचा वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उच्च करेल. जर तुम्ही परमेश्वराचा वाणी ऐकून त्यांच्या आज्ञा पालन केलं तर परमेश्वर तुम्हाला काय करणार? सर्व राष्ट्रापेक्षा तुम्हाला उच्च ठेवणार, तुम्हाला आशीष करणार, तुम्हाला he will give names, he will give fame, he will give you honor if you obey your God, if you love your God, okay, if you love your parents also. Okay, so this was the don't waste your time in mobiles, video games, खेळण्यामध्ये तुम्ही टाइम वेस्ट करू नका. परमेश्वराची प्रार्थना करा. हा, आता आपण खूप वाईट वेळात आलो आहोत है ना. खूप आपण ऐकतो हे लहान मुलं असं झालं, ते लहान मुलं असं झालं, म्हणून खूप वाईट आपण गोष्ट ऐकतो ना. तर हे वाईट गोष्टीतून आपल्याला वाचवण्यासाठी काय करायचं? परमेश्वराकडे प्रार्थना करायचं, बायबल वाचायचं, परमेश्वरांचं कार्यात आपण काय करायचं? आपल्याला अर्पण करायचं. तर आपण काय करणार? वाचून राहणार. शैतानाचा जे पण कार्य आहे त्यातून आपण काय करणार? वाचून राहणार आणि परमेश्वरांसाठी आपण काय करणार? जगणार. ओके, दिस वॉज द मेसेज फॉर चिल्ड्रन अँड अ व्हेरी शॉर्ट रिलेटिव्ह मेसेज फॉर पेरेंट्स. ओके, तुम्ही पण तुमच्या मुलावर काय करायचं? प्रेम ठेवायचं. यू शुड ऑल्सो लव्ह युअर गॉड अँड युअर चिल्ड्रन, बिकॉज खूप लोकांना काय नाही, मुलं नाही आहेत, पण परमेश्वराने तुम्हाला काय केलंय? खूप छोटे चांगले मुलं दिले, म्हणून यू शुड ऑल्सो लव्ह युअर पेरेंट्स. ओके, यू शुड ऑल्सो लव्ह युअर चिल्ड्रन. स्तोत्रसंहिता 127:3 म्हणते, पहा, संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे. तुम्ही कामाला जाऊन खूप धन कमावणारे असणार, पण हेच किमतीचं धन परमेश्वराने तुम्हाला दिले. हे तुम्ही काय करायचं? सांभाळून ठेवायचं. तुम्ही हे धनचा परमेश्वराला हिशेब द्यायचे, परमेश्वराला तुम्ही हिशेब द्यायचे. ओके, स्तोत्रसंहिता 112:1 आणि 2 म्हणते, जर तुम्ही परमेश्वरला प्रेम करणारे असणार तर त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल, सरळ जनाचा वंश आशीर्वादयुक्त होईल. Okay, so if you love your God with all your heart, God will make your generation righteous. जर तुम्ही परमेश्वरावर प्रीती ठेवलं तर परमेश्वर तुमच्या मुलांना काय करणार? स्ट्रॉंगेस्ट. He will make your children stronger. तुमच्या मुलांना शक्तिवान बनवणार, भक्तिवान बनवणार, नीतिमान बनवणार आणि आशीर्वादित बनवणार असं वचन सांगते. ओके, अँड सेकंड पॉइंट इज रेस्पॉन्सिबिलिटी. यू हॅव द रेस्पॉन्सिबिलिटी. तुमच्या जिम्मेदारी. परमेश्वर तुम्हाला हिशेब मागणार. मी तुला एक जीव दिले होते तुझ्या हातात, तुम्ही काय केलं? कसं वाढवलंय? स्वर्गात येण्यासाठी त्याला लायक बनवलंय का? म्हणून परमेश्वर तुम्हाला विचारणार आहे. म्हणून तुम्ही काय करायचं? तुमच्या मुलांना पॉझिटिव्ह वार्ताच करत, त्यांना निगेटिव्ह वार्ता बोलूच नका. जे तुम्ही घरात बोलतात ते तुमच्या मुलं पण बोलणार. जसं लहान मुलांना आपण पावडर लावतात, तेल लावतात चांगले त्याच्या शरीर वाढण्यासाठी, तसेच त्याच्या हृदय शुद्ध होण्यासाठी, हृदय पवित्र होण्यासाठी तुम्ही काय करायचं? परमेश्वराचं वचन त्याला शिकवायचं, परमेश्वराचा कार्य त्याला काय करायचं? प्रोत्साहित करायचं. तुम्ही जे वर्ड सांगणार ते तुमच्या मुलं पण बोलणार. म्हणून यू शुड बी अ रोल मॉडेल टू युअर चिल्ड्रन. तुमच्या मुलं तुम्हाला बघतात, तुम्ही काय करतात, तुम्ही कसं वागताय ते तुमचं मुलं
तुमचे मुले तुम्हाला बघतात, म्हणून यू शुड बी केअरफुल. यू आर द बेस्ट टीचर. ओके, द स्कूल टीचर इज द नेक्स्ट. यू आर द बेस्ट अँड फर्स्ट टीचर. सो यू आर रेस्पॉन्सिबल फॉर युअर चिल्ड्रन. ओके, नीतिसूत्र 23:13-14 म्हणते, मुला शिक्षा करण्यास अनमान करू नको, कारण त्याला छडी मारल्याने तो मरणार नाही. तू त्याला छडी मार आणि अधोलोकापासून त्याचा जीव वाचव. म्हणजे काय, स्पॅर द रॉड अँड स्पॉइल द चाइल्ड. इफ यू डोंट टेक द रॉड इन युअर हँड, युअर चाइल्ड विल बी स्पॉइल्ड. तुम्ही तुमच्या मुला, जर तुमच्या मुलं ऐकत नाही, वाईट काम करतात, तुम्ही त्यांना काय करा, मारा. ते चूक नाही असं बायबल पण सांगते, मारा. पण सगळे कार्यासाठी एक लिमिट आहे. नंतर तुम्ही काय करू शकता, परमेश्वरांकडे त्यांना काय करू शकता, अर्पण करू शकता. पण तुमच्या हातात सगळे काही आहे. तुम्ही त्यांना कंडिशन करू शकता, त्यांना कंट्रोल करू शकता. ओके, कलसीकरस पत्र 3:21 म्हणते, बापानं तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, आणाल तर ती खिन्न होतील. म्हणजे आपल्या मुलावर जोर जबरदस्ती करू नका, चिडू नका, त्याच्यावर एकदम क्रोध करू नका. म्हणूनच ते फ्रेंड्सकडे जातात. तुम्ही जर तुमच्या मुलावर चिडलं, त्याला खूप वाईट बोललं, काय पण जे तोंडात येतात ते बोललं, तर तो काय करतात, फ्रेंड्सकडे जातात आणि खूप वाईट मार्गात जातात. किती वाईट मार्गात जातात आणि काय करतात, वाईट कामात ते काय होतात, ते इन्व्हॉल्व इन बॅड थिंग्स. ओके, सो यू शुड बी अ रोल मॉडेल. ओके, यू शुड बी अ रोल मॉडेल. डोंट कम्पेअर युअर चिल्ड्रन विथ अदर चिल्ड्रन. तुम्ही तुमच्या मुलांना दुसऱ्या मुलांशी कम्पेअर करू नका. जर तुमच्या मुलं तुमचं ऐकत नाही, त्यांना बोलवा. दोघे जण बसा तुम्ही समोर, त्यांच्या सजेशन्स ऐका, तुमच्या ऍडवाइस सांगा, तुम्ही त्यांच्या व्ह्यूज अँड पॉइंट्स तुम्ही विचारा. दोघे मिळून एक चांगलं काय करू शकतात, एक निर्णय घेऊ शकतात. असं तुम्ही तुमच्या मुलांना काय करायचं, परमेश्वराच्या मार्गात चालवायचं. बायबल वाचायला सांगा. चर्चच्या कार्यामध्ये त्यांना प्रोत्साहित करा. परमेश्वराचं कार्य त्यांना इन्व्हॉल्व होण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा. ओके, अँड डोंट अंडर एस्टिमेट युअर चिल्ड्रन. तुम्ही पण तुमच्या मुलांना अंडर एस्टिमेट करू नका. हे काय करणार, तो किती चांगलं काम करतो, मोठं जे मोठे लोक काम करतात ते तुम्ही नाही करणार. असं कधी कधी आपण काय करतो, आपल्या मुलांना कमी दर्जा देतो ना. तू प्रार्थना करून काय होणार नाही, हे कशाला तू करतो, ते कशाला तू करतो, म्हणून आपण काय करतो, अंडर एस्टिमेट करतो. सो आपण अंडर एस्टिमेट करायचं नाही. सगळ्या मुलांसाठी तुम्ही काय करा, प्रार्थना करा. फक्त आपल्या मुलांसाठी ना, सगळ्या मुलांसाठी प्रार्थना करा. त्यांच्याबरोबर तुम्ही पॉझिटिव्ह विषयी बोला. ब्लेस दम, त्यांना आशीष द्या. त्यांना तुम्ही वाईट शब्द त्यांच्यासाठी वाईट शब्द तुम्ही वापरू नका. ओके, हरे ख्रिस्त एक मिशनरी आहे. सो आपल्याला पण कोणीतरी सांगूनच आपण ख्रिस्तमध्ये आलो ना, म्हणून आपण पण काय करायचं, दुसऱ्यांना, तुमच्या मुलांना काय सांगायचं, तुम्ही यू शुड spread the gospel to others who do not know about God. So it's your responsibility to teach your children to spread the gospel. Okay, so whatever good ways are there, you have to teach them, otherwise they will go in the bad track. So तुम्ही तुमच्या मुलांना काय करायचं, परमेश्वराचा चांगल्या रस्त्यात तुम्ही काय करायचं, चालवायचं. कसं पण जगणे हा जीवन नाही. हे पवित्र शास्त्रात परमेश्वराने नियम दिले आहे. गॉड हॅज गिवन कमांडमेंट्स, ऑर्डर्स इन दिस होली बायबल. सो यू हॅव टू फॉलो दिस. आपण जग कसं जगतात तसं आपल्याला नाही जगायचं आहे. यू शुड बी स्पेशल, यू शुड बी डिफरंट फ्रॉम द वर्ल्ड. ओके, जर तुम्ही तुमच्या परमेश्वरावर प्रीती ठेवलं, जर तुम्ही तुमच्या मुलावर प्रीती ठेवलं, अँड इफ यू फुलफिल युअर रेस्पॉन्सिबिलिटी, आणि जर तुम्ही तुमच्या मुलांना त्यांचा जी दर्जा परमेश्वराने दिले आहे ते दर्जा, if you guide them according to the abilities God has given them, जर परमेश्वराने जे जरूरत त्यांना दिले आहे ते उपयोग करण्यासाठी जर तुम्ही त्यांना मदत केली, तर परमेश्वर तुम्हाला पण एक आशीष दिले. यशाया 44:3, मी तुझ्या संतानावर माझ्या आत्म्याची व तुझ्या संततीवर माझ्या आशीर्वादाची दृष्टी करून, असे परमेश्वर तुम्हाला पण आशीर्वाद देत आहे. आणि माझा हा मेसेज तुम्ही बसून ऐकलं म्हणून तुम्ही सगळ्यांना धन्यवाद सांगते. तुम्ही सगळ्यांना परमेश्वर आशीर्वाद करणार. थँक्यू सो मच. थँक्यू पास्टर. आपल्या मातृभाषेमध्ये बोलणं खूप सोपं असतं है ना, पण दुसऱ्या लँग्वेजमध्ये बोलणं आणि देवाचं वचन सांगणं, कम्युनिकेट करणं खूप कठीण असतं. मला आठवतं की जेव्हा मी एलिझाबेथ सिस्टरला फोन केला होता, त्यांना मी विचारलं की सिस्टर तुम्ही हिंदी किंवा इंग्लिशमध्ये सरमन देऊ शकता,
काही प्रॉब्लेम नाही, जर इंग्लिश येते हिंदीमध्ये तुम्ही नक्कीच येऊ शकता. पण ते म्हणाले की नाही, मी मराठीमध्येच देवाचं वचन सांगणार. आणि थँक्यू सो मच सिस्टर की तुम्ही मराठीमध्ये खूप छान वचन सांगितलं आम्हाला. कृपया करून जोरदार टाळ्या. शुभवर्तमान 6:38 हे वचन आपणास मी सांगत आहे. द्या म्हणजे तुम्हाला दिले जातील, चांगले माप दाबून हलवून व शीत घालून तुमच्या पदरी घालतील. कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल. आमेन. या समय दान अर्पण घेतले जाणार. मंडळींनी उभे राहावे. तसेच संडे स्कूलचे मुलं गीत गाऊन देवाला धन्यवाद देतील. मी संडे स्कूलच्या मुलांना विनंती करते त्यांनी पुढे यावे. आपण प्रार्थना करू. धन्यवाद 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 पवित्र पवित्र आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता आमच्या स्वर्गीय बाप्पा, मी तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. तू आम्हाला संडे स्कूलच्या लेकरांना ही दिली प्रार्थना करायची म्हणून मी तुझे आभार मानतो. तू या दानावर तुझा भरपूर आशीर्वाद पाठव. तू या दानाचा उपयोग तुझ्या राज्याच्या सेवेसाठी करून घे आणि प्रत्येकावर तुझा आशीर्वाद पाठव.
ही प्रार्थना माझ्या लहान प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रेमाने मागतो म्हणतोय. आमेन. आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेत जाऊया. हे सर्वसमर्थ ईश्वरा, सर्व मानवांसाठी प्रार्थना विनंत्या व मध्यस्थी. हे सर्वसमर्थ ईश्वरा, सर्व मानवांसाठी प्रार्थना विनंत्या व मध्यस्थी करावी असे तू आम्हाला शिकवले आहे. आम्ही प्रार्थना करतो तेव्हा तू ऐक. तू प्रसन्न होऊन आपल्या सर्वत्र एकलीसियाला सत्याचे, एकाचे व एकामताचे आत्म्याने सदैव प्रेरणा देत असावे म्हणून हे जग चालका जे तुझे पवित्र नाव पथकरितात त्या सर्वांनी तुझे पवित्र वचनाच्या सत्याशी सहमत असावे आणि ऐकावे व ईश्वराची प्रतिती राहावे म्हणून हे स्वर्गीय बाप्पा, आमचे सर्व बिशप, पास्टर व डिकन यांना व विशेष तुझे सेवक मॉडरेटर बी.के. नायक आणि आमचे बिशप राईट रेव्हरंड डॉक्टर प्रकाश आवळे यांना आपल्या आचाराने व तत्वनिष्ठा तुझे खरे जीवनदायक वचन प्रकट करण्यास व तुझे पवित्र साक्रमेतेच्या अनुष्ठान यथाविधी व योग्य रीतीने चालवण्यास तू अनुग्रह द्यावे म्हणून हे सत्यरूपा, तुझ्या एकलिसाचे उभारणी व शुभवर्तमानाचे प्रसार करावा म्हणून ज्या तुझ्या इतर सेवकास निर्मळी कामे करण्यास तू पाचरण केले आहेस त्यांना आशीर्वाद द्यावा म्हणून सर्वे जग तुझ्या सत्याच्या ज्ञानाने भरले जावे म्हणून हे जगत प्रकाशा, तुझे सर्व लोकांचा विशेषतः जो भक्तगुण इथे आहे त्याला अंतकरणाने व योग्य भक्तिभावनेने तुझे पवित्र वचन ऐकू सर्वण्यास आणि तुझे सेवा करण्यास खरेपणाने, पवित्रपणाने व धार्मिकतेने आयुष्यभर करण्यास तू आपला दिव्य अनुग्रह द्यावा म्हणून हे जगत चालका, तू सर्व राष्ट्रांचे नीतिमत्ताचे व शांतीच्या मार्गाने चालव आणि त्याचे राज्यकर्ता विशेष करून आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व त्यांचे अधिपतीखाली असलेले सर्व अधिकारी यास असे मार्गदर्शन कर की तुझे लोकांस त्यांनी ज्ञानाने व शांतीने वागावे म्हणून हे प्रभू, तुझ्या सर्व स्वर्गीय आशीर्वादाने टंचाई व दुष्काळ यापासून बचाव व्हावा व भूमीचे उत्पन्न हंगामानुसार कृतज्ञ अंतःकरणाने आम्ही उपभोगावे म्हणून हे दयाविना या निश्चय आयुष्यात जे कोणी कळेश, शोक, अडचण, दुखणे अथवा दुसरे कोणतेही विपत्त आणि पीडित असतील त्यांचे व सात्वन्यास व सहाय्य करावे म्हणून हे मृत्युंजय प्रभू, तुझ्या निर्मितलेल्या निष्ठावान सेवकास आम्हाला तुझे पुत्राचे दुःख सहनाचे अधिकार्य लाभ प्राप्त व्हावे म्हणून हे संतभूषा, तुझ्या संतांच्या चांगल्या कृत्यास आम्ही अनुसर्ग व त्याच्यासह तुझे स्वर्गीय राज्याचे सहभागी व्हावे असे अनुग्रह तू आम्हास द्यावे म्हणून आपण सर्वजण प्रार्थना करूया. हे बाप्पा, तुझे राज्य लवकर येऊ दे आणि असे कर की आम्ही तुझ्या सदस्य या पवित्र आत्म्याच्या सनातन सहभागीपणात संजीवन पाहावं आणि तुझा पुत्र येशू ख्रिस्त आमचा एकच मध्यस्थ व दैवादी त्याचे गौरव प्रतापी निर्माण होईल ते आपल्याला आनंदाने पाहावे. आमेन. हे प्रभू येशू ये. स्तोत्र 39 तिसऱ्या आणि चौथ्या वचनामध्ये असं आपल्याला सांगतो, ती नृत्य करीत त्याच्या नावाने स्तवन करीत डफ व वीणा यांच्यावर त्याला स्तोत्रे कर. याच वचनानुसार संडे स्कूलची मुले आपल्या समोर एक डान्स सादर करणार आहे. कृपया करून टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत.
ऐकायची, कारण की आपला विश्वास आणि परमेश्वरचं गौरव हे त्या साक्षीद्वारे होते. 2 मिनट्स ज़्यादा नहीं. परमेश्वर भला है और उसकी करुणा सदा के लिए है. मैं आप सबके सामने खड़ी हूँ तो परमेश्वर का बहुत बड़ा दया है. एक्चुअली माय मदर इज सिक, शी इज़ इन ICU. रात भर हम लोग सोए नहीं. कल 9:30 बजे से उसको इतना पेट दर्द था. एक्चुअली शी इज़ वीक ऑल्सो एंड शी इज़ सिक ऑल्सो फॉर द लास्ट 1 ईयर. तो उसको हमेशा पेट दर्द आता था, उल्टी होता था तो ठीक हो जाता. तो कल तक वैसे हो रहा था, इसके लिए हम लोग डॉक्टर के पास लेके नहीं गए. लेकिन कल का जो दिन था 9:30 के बाद से जो पेट दर्द चालू हुआ वो थोड़ा देर के लिए ख़त्म हो गया. लेकिन 2:30 बजे इतना पेट दर्द हो रहा था, बहुत चिल्ला रही थी, उसे सहन ही नहीं हो रहा था. इट वॉज अ सीरियस स्टमक एक. तो हम लोग क्या करने का समझ में नहीं आ रहा था. मम्मी बोल रही थी मुझे हॉस्पिटल लेके जाओ. 4 बज गया था, कहाँ जाने का कुछ समझ में नहीं आ रहा था. फिर मैं और मेरे हस्बैंड गए, कहीं तो जाए हम लोग हॉस्पिटल में करके. ऐसे ही गए हम लोग, परमेश्वर के गाइडेंस से हम लोग गए. मम्मी को धीरे धीरे, मम्मी सो लीन ऑल्सो एंड शी इज़ वेरी वीक. लेकिन फिर भी परमेश्वर का सहायता से वो रोड तक आई, रिक्शा में रख के चले गए हॉस्पिटल तक. वहाँ जाने के बाद डॉक्टर ने टेस्ट करने के बाद बोला ऑक्सीजन इज़ वेरी लो, हाफ है ऑक्सीजन. जो 98 रहना चाहिए वो 47 ऐसे ही कुछ था. शी इज़ सो वीक. और जो पार्ट्स में चेक किया था वो भी वीक है, ऐसे करके बहुत नेगेटिव आंसर्स दिए थे. और ICU में एडमिट करना है, शी इज़ ऑल्सो सीरियस करके बोले थे. लेकिन मैं परमेश्वर से प्रार्थना की कि परमेश्वर मुझे आज आपका सेवा के लिए जाना है, अगर आपका इच्छा हो तो मुझे लेके जाइए, मैं वहाँ पे आपका गवाही दूंगी, आपका नाम का महिमा करूँगी करके मैंने परमेश्वर से कहा था. तो थोड़ी देर के बाद उन्होंने ऑक्सीजन लगाया और जो दवा चढ़ाना था वो चढ़ाए, ऑक्सीजन लगाए, ग्लूकोज चढ़ाए, तो सब कुछ नॉर्मल हो गया. एंड शी गॉट रिलीफ फ्रॉम द स्टमक एक. नाउ शी इज़ इन हॉस्पिटल. शी गॉट सम रिलीफ बट नॉट टोटल रिलीफ. तो अभी डॉक्टर क्या बोलते हैं मुझे जाके देखना पड़ेगा क्या है. माय सिस्टर इज दैट टेकिंग केयर ऑफ हर. सो आई वॉन्ट यू ऑल टू प्रे फॉर माई मदर. मैं चाहती हूँ कि आप सब जन मेरी मम्मी के लिए प्रार्थना करें. एक झुंड होकर परमेश्वर की ओर हम लोग आवाज़ उठाएंगे तो परमेश्वर ज़रूर मेरी मम्मी को ठीक करेंगे, नया जीवन देंगे, ऐसे मैं विश्वास करती हूँ. आप सब मेरे मम्मी के लिए प्रार्थना करेंगे ऐसे मैं विश्वास करती हूँ. मेरा गवाही को परमेश्वर ने आशीष किया, फिर से मुझे मौका मिला तो मैं आप सबके सामने आके गवाही दूंगी कि परमेश्वर मेरे मम्मी को जिंदा रखे और शक्तिदायक बनाए. और क्या बोलते हैं, ही हैज़ मेड माई मदर वेरी स्ट्रॉन्गफुल वुमन, ऐसा करके मैं पुनर्जीवन दिया करके मैं गवाही दूंगी आप सबके सामने, ऐसे मैं विश्वास करती हूँ. मेरा गवाही के लिए परमेश्वर को मैं धन्यवाद देती हूँ और मुझे मौका देने के लिए भी आप सबको धन्यवाद. थैंक यू सो मच. संडे स्कूलच्या मुलांचं एक छोटंसं स्किट आहे ते आपण सर्वांनी पाहू शकतो.
अरे जाके पढ़ाई करो, तुम्हें पढ़ाई नहीं है क्या? अरे पापा मैं अभी पढ़ाई कर आई हूँ। बेटा जा जाके फिर से रिविजन करा, अगर 2 मार्क भी कम आए ना तो मुंह दिखाने लायक नहीं होंगे। अरे मम्मी मैं तो भूल ही गई, मेरा तो संडे स्कूल में भी एग्जाम है। तू तो रोज संडे स्कूल जाती, तुझे तो सब आता होगा। क्या मम्मी, मैं रोज थोड़ी ना जाती हूँ, कभी कभी जाती हूँ। जितना आता है उतना लिखूंगी, बाकी सब आपसे पूछ लूंगी। नहीं मुझसे मत पूछ, मुझे बहुत काम है। ठीक है। यीशु मसीह जब पैदा हुआ तब 3 राजाओं ने उसे क्या बख्शीश दिया? अब ये बख्शीश क्या होता है? बख्शीश मम्मी से पूछती हूँ। मम्मी ये बख्शीश क्या होता है? बख्शीश मतलब गिफ्ट। तुम्हें याद है जब तुम्हें भाई हुआ था तब उसे भी बहुत सारे बख्शीश मिले थे, वैसे ही जो लोग ईश्वर को देखने आए थे उन्होंने भी उसे बहुत सारे बख्शीश दिए। अच्छा ठीक है। यीशु मसीह कहाँ पर पैदा हुआ? यीशु मसीह कहाँ पर पैदा हुआ? पापा से पूछती हूँ। पापा यीशु मसीह कहाँ पर पैदा हुआ? यीशु ना शायद इजिप्ट में पैदा हुआ था। इजिप्ट में? ठीक है। यीशु मसीह को बपतिस्मा किसने दिया? यीशु मसीह को बपतिस्मा किसने दिया? मम्मी से पूछती हूँ। मम्मी यीशु मसीह को बपतिस्मा किसने दिया? शायद पेतरस ने दिया होगा। पेतरस ने? ठीक है। अभी मेरे को संडे स्कूल जाना है, मैं तैयार होकर जाती हूँ। बेटी जाते वक्त प्रेयर करते हुए जाना। हाँ पापा ठीक है। बाय मम्मी, बाय पापा। अच्छे से जाना, सब कुछ देख के लिखना। ठीक है। मेरी सीरियल का टाइम हो गया, मैं अरे अभी तक बेटी वापस नहीं आई। अरे अभी उसके आने का टाइम कहाँ हुआ है? मम्मी मैं आ गई। कैसा था पेपर? अच्छा था, जो मैं पढ़कर गई थी वही सब था। क्या क्या सवाल है? यीशु मसीह कहाँ पर पैदा हुआ? यीशु मसीह को बपतिस्मा किसने दिया? यीशु मसीह को बपतिस्मा बख्शीश में क्या क्या मिला? इस बार फर्स्ट टाइम लेके आएगी ना कि कोई और लेके जाएगा? मैंने तो अच्छे से देखकर लिखा था। अच्छा ठीक है, अब जाके स्कूल की पढ़ाई। ठीक है। प्रेज़ द लॉर्ड सिस्टर। ब्रदर कैसे हैं आप? मैं तो ठीक हूँ, पर आपको एक पता है संडे स्कूल एग्जाम का रिजल्ट आ चुका है। क्या रिजल्ट? हाँ रिजल्ट। और इस बार राज के बेटे ने फर्स्ट नंबर लाया है। क्या राज के बेटे ने? हाँ राज के बेटे ने। और संडे स्कूल टीचर ये बता रही थी कि आपकी बेटी तो फेल हो गई है। क्या? पर मेरी बेटी ने सब कुछ अच्छे से लिखा होगा, हमने उसे अच्छे से पढ़ाया था। हाँ हमने तो उसे अच्छे से पढ़ाया था। ब्रदर आप और भाभी तो चर्च में तो आते ही नहीं, और जूलिया भी बहुत कम आती है। अगर सीखेगी नहीं तो फेल ही होगी ना। ठीक है ब्रदर, ठीक है अभी मैं चलता हूँ। जूली कहाँ है? जूली क्या हुआ मम्मी, क्यों चिल्ला रही हो? मेरे संडे स्कूल एग्जाम का रिजल्ट आया और तू फर्स्ट रैंक नहीं लाई, तू फेल हो गई है। क्या मम्मी, मैंने तो सब कुछ अच्छे से लिखा था। चल तेरे संडे स्कूल टीचर से बात करते हैं। टीचर कहाँ है आप? अरे क्या हुआ, आप इतने चिल्ला क्यों रहे हैं? मेरी बेटी संडे स्कूल एग्जाम में कैसे फेल हो गई? उसने तो पूरा पेपर लिखा। उसे जितना लिखा उसे उतने ही मार्क्स मिले। क्या हुआ? इतने लोग क्यों है यहाँ पर? क्या हो रहा है? संडे स्कूल एग्जाम में फेल कैसे हो गई? अच्छा इसलिए आप इतने गुस्सा है और चर्च में आके चिल्ला रही है। रुकिए सिस्टर, जूली का आंसर पेपर तो दिखाना। पहला सवाल, यीशु मसीह पैदा कहाँ पर हुए? यीशु मसीह को बपतिस्मा किसने दिया? मुझे लगता है उसके चर्च के पास्टर ने दिया होगा। ठीक है अगला सवाल, यीशु मसीह जब पैदा हुए तो उनको बख्शीश 3 राजाओं ने बख्शीश क्या दी? चॉकलेट और आइसक्रीम।
ठीक है, अगला सवाल। यीशु मसीह को बपतिस्मा किसने दिया? यीशु मसीह हमें पापों की क्षमा करते तो हमें क्या करना चाहिए? और पाप करना चाहिए। यीशु मसीह को पहली आज्ञा किसने दी और उसके बाद क्या हुआ? वही तो प्रॉब्लम है। यीशु मसीह ने सबसे पहले आज्ञा आदम को दी, पर वो स्त्री की बातों में आ गया। इसीलिए कहते हैं स्त्री, जो भी स्त्री के बातों में आता है वो हमेशा खड्डे में गिरता है। यीशु मसीह का कौन सा भी एक पैराबल बताओ। वो बहुत बड़ा आंसर है, इसलिए मैंने शॉर्ट में लिखा है। हाँ, वो मेरे पास है, मैं पढ़ती हूँ। जब 2-3 लोगों ने उसे पकड़कर मारा डिशुम और जमीन पे गिरा दिया और उनकी पिटाई देख के बहुत मजा आया। देखा, आपकी बेटी ने क्या लिखा है और कुछ बताओ। सॉरी पास्टर। सॉरी पास्टर, हमने अपनी बेटी को बाकी सभी चीज़ों में आगे रखा, पर कभी हमारे भगवान के वचन में कभी हमने उससे आगे नहीं रखा। ब्रदर को संडे स्कूल भेजा किसी, जैसे आप उन्हें स्कूल भेजते, यही बच्चे आगे जाकर अपना चर्च मजबूत बनाएंगे, वरना दूसरों की तरह भटक जाएंगे। हाँ, सही कहा। अगर हमने अपने बच्चों को चर्च लाते और रोज संडे स्कूल भेजते तो आज उन्हें भी वचन का ज्ञान होता। भजन संहिता 127 में लिखा है, 127:3 में लिखा है, देखो बच्चे परमेश्वर के दिए हुए भागे और गर्व का फल उसकी ओर से प्रतिफल है। जो परमेश्वर ने हमें तोहफा दिया है उसको उनके उपयोग हमें परमेश्वर के राज्य के लिए करने चाहिए। और जो परमेश्वर ने कुर्बानी उस क्रूस पर दी है वो हमारे बच्चों को हमेशा याद रखना चाहिए। थैंक यू।